सर्वांना क्रांतिकारी जय लवजी, जय अण्णाभाऊ। आज खरं तर मला हा व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा आहे की मातंग समाज हा कायम बघायला गेला तर एक रखवालदार म्हणून ओळखला जातो, एक शिपाई म्हणून ओळखला जातो, एक मावळा म्हणून ओळखला जातो। आणि खऱ्या अर्थाने ह्या 2025 चालू आहे, आता सगळ्यांनाच माहिती आहे। तर ह्या काळामध्ये सुद्धा असं काहीतरी मातंग समाजाकडून घडतं आहे, ते म्हणजे असं आहे की ज्या वर्गीकरणासाठी मातंग समाज वारंवार रस्त्यावरती येत होता आणि ते वर्गीकरण खऱ्या अर्थाने आता होताना दिसतं आहे। आणि पुन्हा काय मातंग समाज हा एक मोठा आणि बलंड आहे असं लोकांना दिसून यायला लागल्यामुळे लोकांचा विरोध काय व्हायला लागला आहे असा प्रश्नचिन्ह माझ्यासाठी तरी उद्भवला जातो आहे। कारण की आणि राहिलाच विषय तर मातंग समाज हा जसं की मी मगाशी म्हटलो शिपाई मावळा हे इतरांसाठी माणूस ते करत होता सुरुवातीपासून। आणि आजही मातंग समाज प्रामुख्याने हा त्या ज्या 59 जाती आहेत मुळात त्यातल्या 58 जातीसाठी हा मातंग समाज लढतो आहे। आणि ते कुठेतरी आता त्याचं फळ मिळणार आहे, त्याचा शब्द नाही माझ्याकडे, कारण की सुप्रीम कोर्टाकडून तो आदेश आलेला होता आणि सुप्रीम कोर्टाने तो आपल्याला आपल्या पदरात ते आलं पाहिजे आणि गेलं पाहिजे। इतर राज्यामध्ये सुद्धा ते वर्गीकरण झालेले आहेत अबकडच्या बाबतीमध्ये। आणि मला असं वाटते आता राहिला आहे फक्त महाराष्ट्रच, तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा वर्गीकरण होणार आहे। परंतु महाराष्ट्रामध्ये वर्गीकरण होत असताना प्रत्येकाला एवढंच माहिती आहे की मातंग समाज हा रखवालदार आहे आणि त्याच्यामुळे इतर 58 जातीला त्याचा उपयोग होणार आहे। आज बरेचशी मुलं 58 जातीमधले प्रामुख्याने प्रगतीच्या मार्गावर आणि यशाच्या मार्गावर जाणार आहेत, ह्याची कुठेतरी लोकांना भीती वाटायला लागली आहे। आणि तुम्ही जर खरोखरच जर का रखवालदार आणि एक तुमचा बुलंद आवाज जर का तुम्ही समजत असाल तर मग तुम्ही देखील ह्या लढ्यासाठी यायला पाहिजे होतं, पण तुम्ही कधीही ह्या लढ्यामध्ये आला नाहीत। आणि आज तुम्ही विरोध का करताय? जर मातंग समाजाचं जर तुम्ही देखील भलं बघताय, त्यांच्या लेकरांचं भलं बघताय, तर मग आज तुमचा विरोध का ह्या वर्गीकरणाच्या बाबतीमध्ये? आणि एवढंच सांगतो, पण 100% वर्गीकरण हे आम्ही मिळून घेणारच। आत्तापर्यंत आम्ही रस्त्यावरती आलोत, पण येणाऱ्या काही वेळामध्ये समजा काही अशा गोष्टी घडल्या तर नक्कीच आम्ही जे 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 लाभार्थी म्हणजे याच्यामध्ये ठरणार आहोत, थोडक्यात 58 जाती त्यासुद्धा रस्त्यावर भविष्यात दिसतील तुम्हाला। क्रांतिकारी जय लवजी, जय अण्णाभाऊ।